अंजनगाव वडेल येथे वटसावित्री पौर्णिमा उत्साहात साजरी। अंजनगाव व वडेल येथील महिला मंडळाच्या वतीने वटसावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली आहे। महिलांच्या आनंददायी सहभागामुळे सणाला विशेष रंगत आली होती। मंगल पोशाख, पारंपरिक दागिने आणि विविध सौंदर्य प्रसाधनांनी सजलेल्या महिलांनी वडावटाच्या वृक्षाची भक्तिभावाने पूजा केली आहे। वटपौर्णिमा निमित्त विवाहित महिलांनी 7 वेळा वडवटा भोवती प्रदक्षिणा घालत अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना केली आहे। विशेष बाब म्हणजे या पूजेसाठी गावातील महिलांनी एकत्र येऊन एकता व महिला सक्षमीकरणाचा उत्तम आदर्श प्रस्तुत केलाय। यावेळी वडवटाच्या साक्षीने खास स्टेजवर पूजा सोहळा पार पडला। यावेळी स्वामी समर्थ मंडळाच्या महिलांनी पूजेचे आयोजन करत गर्वाने सहभाग नोंदविला। पूजेचे संपूर्ण पारंपरिक विधी पुजारी विजय चंद्रत्रे यांनी पार पाडले। कार्यक्रमास उपसरपंच रोशनी सूर्यवंशी, पत्रकार बाळासाहेब बहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती। याशिवाय गावातील महिला मंडळ, ज्येष्ठ महिला तसेच लहान मुलींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। यावेळी उपसरपंच रोशनी सूर्यवंशी यांनी पुढील काळात आपल्या घरासमोरील किंवा गल्लीतील जागेत वडवटाचे रोपण करून ही परंपरा पुढे चालवावी असे आवाहन उपस्थित महिलांना केले। सगळ्या महिलांना आधी वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आज वटपौर्णिमा सण आहे सुवासिनींचा। तर आमच्या अजंगावात श्री स्वामी समर्थ मंदिरात वड आहे, तिथे सगळ्या पंचक्रोशीतील महिला वट सावित्रीचे पूजन करण्यासाठी आलेल्या आहेत आणि परत स्वामींचं दर्शन झालं। आमच्या अजंगाव पंचायततर्फे सगळ्या महिलांना वट सावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आमच्या सगळ्या सखी या पूजनासाठी आलेल्या आहेत। त्यांच्या अजंग्राम पंचायत वतीने हार्दिक स्वागत करतो। सन्माननीय सरपंच, उपसरपंच यांच्याकडून सगळ्या महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। महत्त्व असं आहे की प्रत्येक सुवासिनीने याची पूजा का करायची असते, तर दरवर्षी सावित्रीने सत्यवानाचं आयुष्य मागून घेतलं होतं यमराजाकडून आणि तेच आपल्या पतीला पण ते यमराजाचं पतीला पण आयुष्य वाढावं याच्याकरता महिलांनी, सहस्र महिलांनी आणि या वट सावित्रीचं पूजा करावी। वर्षातून ही एकदा येत असते। ही पूजा केली म्हणजे आपल्या पतीचं आयुष्य वाढतं आणि जन्मोजन्मी सप्तजन्मापर्यंत आपल्याला हाच पती मिळतो असा समज आहे आणि ते खरं पण आहे। प्रबंधभूमीमध्ये तुमचं स्वागत करतो। आज वटसावित्रीचा उपास आहे। या उपासानिमित्ताने जे महिला आता पूजा करतात, या निमित्ताने तुम्ही वृक्ष वाचनासाठी काय सांगू शकता? नाशिक लोकशाही न्यूजसाठी बाळासाहेब बहिरे, अजंग।